शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना प्रमुखांची शिकवण 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उद्देशाने अंबरनाथमधील शिवसेनेतर्फे गेल्या दशकापासून गरीब व गरजू माता भगिनी नागरिकांची दिवाळी गोड होण्याकरिता स्वस्त दरात म्हणजे अवघ्या 10 रुपयांमध्ये दिवाळीच्या फराळाचं साहित्य वाटप अंबरनाथमधील गरीब व गरजू माता भगिनी नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता अंबरनाथ पश्चिम खुंटवली भवानी चौक येथे दिनांक 12/10/2025 रविवार रोजी अत्यंत अल्पदरात फराळ साहित्याचे वाटपाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने करण्यात आले। साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, ॲडव्होकेट निखिल वाळेकर व सर्व वाळेकर कुटुंबांकडून व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दिवाळीच्या फराळ साहित्याचं वाटप करण्यात आले। त्यावेळेस सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे आहे 10 रुपयांमध्ये वाटप केले जाते, परंपरा कायम आहे, काय सांगा? शिवसेना ही नेहमीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते। आता आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत या अंबरनाथमध्ये गेली 40 वर्ष असे अनेक उपक्रम करतो। त्यापैकी हा दिवाळीचा शिधा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे। आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केला आहे, शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही, परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा शिधा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे। आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये अगदी भरभरून लोकांची मदत करत असतात। आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर, माझ्या पत्नी मनीषा वाळेकर, माझा मुलगा निखिल वाळेकर, आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक ते किरण सोनावणे साहेब, आमचे सगळे माजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ 5000 कुटुंब आहेत। त्या 5000 कुटुंबामध्ये जवळजवळ 4 नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर 20,000 लोकांना ती दिवाळीचं तोंड गोड करता येईल। आणि ती 3 दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ 60-70 हजार लोकांना या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे। आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्हाला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो, हे आम्हाला धन्यवाद। अनेक कार्यक्रम केले जातात, अनेक कार्यक्रमांना गर्द्या नसतात, परंतु या कार्यक्रमाला देखील आपल्या जे काही कार्यक्रम होतात त्याला गर्दीचा तुफान गर्दी असते, काय सांगा? शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ती शिवसेना शहर शाखेतून चालते। मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही। की मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथमधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही करू शकतो। च्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आला आहे आणि हजारो लोक याचा लाभ घेतात, काय सांगा? सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानं जिकडे जिकडे ओला दुष्काळ आहे तिथे आमचे शिवसैनिक काम करतात आहेत। जसं दसरा मेळाव्यामध्ये शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही मदतीचं तोरण जे आहे ते शेतकऱ्यांच्याकडे घेऊन जातो आहे, त्याच पद्धतीनं शिवसेनेची ही प्रथा आहे की लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं, म्हणून हा आनंदाचा ठेवा गेली 10-12 वर्ष झाले आमचे स्थानिक इथले नेते अरविंदजी वाळेकर हे करत असतात।
मराठीमध्ये एक कविता आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. ह्या कवितेचं शेवटचे दोन कडवे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आमचा पक्ष लहान होता, आम्ही वाढत गेलो. आज आमच्याकडे सत्ता आहे म्हणून लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार आनंद काही फुलवता आला तर तो दातृत्वाचा गुण घेतला गेला पाहिजे. आणि त्या दातृत्वाच्या माध्यमातून अंबरनाथ शहर शाखा आणि बाकी हे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते हा आनंदाचा ठेवा इथे सगळीकडे वाटत आहेत. आणि सर्व तमाम लोकांना येणारा काळ जो आहे दिवाळीच्या ज्या आहेत त्या खूप खूप शुभेच्छा देतो. सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ साहित्याचे वाटप केले जाते, काय सांगाल? गेल्या एका दशकापासून तब्बल 12-15 वर्षांपासून आम्ही शिवसेना शहर शाखा, शिवसेना खुंटवली विभागीय शाखा यांच्या वतीनं अंबरनाथमध्ये गोरगरीब नागरिकांना, गरजू नागरिकांना त्यांच्या घरामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी याच अनुषंगाने आणि शिवसेनेचा जो मूलमंत्र आमच्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणाने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शहर प्रमुख माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या अंबरनाथ शहरामध्ये आम्ही गोरगरीब नागरिकांना अवघ्या 10 रुपयामध्ये दिवाळीच्या फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही इथे करत असतो. त्याच्यामध्ये रवा, मैदा, तेल, तूप, साखर, शेंगदाणे, फुटाणे, मसाला असं सगळं सामान जे दिवाळीचं फराळाचं साहित्य असतं ते आपण इथे देत असतो. आणि आमचा हा जो विभाग आहे याच्यामध्ये अनेक गरजू नागरिक आहेत, त्यांना हा फराळाचं साहित्य मागच्या वर्षी जसं आनंदाचा शिधा सरकारच्या मार्फत दिला होता, पण यंदा ते जरी देत नसेल तरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत म्हणजे एका घरामध्ये एक असं केलं तरी पण तब्बल 5,000 नागरिक म्हणजे 25,000 लोकांपर्यंत आम्ही ही त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांचं हे सामान देत आहोत. आणि आम्ही ह्याच्यामध्येच आमचं स्वतःचं सौभाग्य मानतो की लोकांच्या आनंदामध्येच आम्ही आमचा आनंद आणि त्यांच्या सुखामध्ये, त्यांच्या दिवाळीचं जे एक सुख असतं प्रत्येकाला वाटतं त्याच सुखामध्ये आम्ही आमचं सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक कार्यक्रम केले जातात शिवसेनेच्या माध्यमातून, परंतु गर्दी अशी जी आहे या कार्यक्रमाला ती गर्दी अनेक ठिकाणी दिसत नाही. बघा, आपण गर्दी म्हटलं की नागरिकांची जी गरज असते, आज 500 रुपयाचं जरी एक सामानाची पिशवी म्हटलं की नागरिक आम्हाला गेल्या 10-15 दिवसांपासून विचारत असतात की दादा यावेळेस आपण सामान वाटणार आहोत का, तसं आम्ही सामान भरणार नाही. म्हणजे आपण त्यांची जी गरज आहे, आज तुम्ही बघितलं तर 50-60 रुपये किलो शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. त्याच्यामुळे घरामध्ये 5-6 जण असतात आणि कुठं ना कुठेतरी छोटासा हा हातभार असतो. दिवाळीमध्ये आपण नवीन कपडे घेतो, नवीन गोष्टी असतात, नवीन घरामध्ये सगळी साफसफाई वगैरे वगैरे सगळ्या नवीन गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये जर एक पिशवी ज्याच्यामध्ये 8-10 किलो सामान जर मिळालं तर ती कुठेतरी लोकांची खुशी असते आणि ही खुशी शोधण्याचाच प्रयत्न आमच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीनं अरविंद वाळेकर साहेब करत असतात. साहित्याचे वाटप केले जाते, काय सांगाल? महाराष्ट्रावरती एकूणच अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत हवालदिल परिस्थितीमध्ये आहे. त्यांची दिवाळी कशी होईल याची चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे करता आहेत आणि ठिकठिकाणी त्या पद्धतीची मदत पोचवली जाते. शिवसेनेचा हा पहिल्यापासूनचा पायंडा आहे की गोरगरिबांच्या दुःखामध्ये सहभाग व्हायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं हसू कसं फुलवता येईल तो वारसा या ठिकाणी अंबरनाथमध्ये हे माननीय अरविंदजी वाळेकर गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत. आणि अवघ्या 10 रुपयांमध्ये आनंदाचा ठेवा जो आहे तो त्यांच्या घरापर्यंत पोचतो आहे. एक कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस कष्ट करून अण्णांनी स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्या सक्षमतेनं आता ते दुसऱ्यांना मदत करण्याच्या सक्षमतेपर्यंत आले. आणि ती कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे जेव्हा आम्ही गरीब होतो, जेव्हा आम्हाला काही होतं, कुणी आम्हाला मदत केली असेल, कसली मदत केली असेल, आम्ही उभं राहिलो असेल, पण आता आम्ही सक्षम झालो तर आमच्या याच्यातला काही हिस्सा दुसऱ्याच्या यांना दिला पाहिजे. ही दातृत्वाचा गुणधर्म अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि त्याचंच हे चित्र गेले 10-12 वर्ष चालू आहे. शिवसेना ही नेहमीच अशा पद्धतीनं काम करत असते आणि त्याचाच हा सगळा तुम्हाला दिसतो आहे की अनेक लोकांची या
मुळे दिवाळी जी आहे ती गोड होणार आहे. आम्हीही त्यांना मदत करून काही उपकार करतो, आम्ही खूप काही महान आहोत असं त्यातली भावना मुळीच नाही आहे. आमच्या हातातनं आमच्या मनातनं काही जर खारीचा वाटा कुणाला उचलला जात असेल तर तेवढा हा त्यांच्या आनंदामध्ये आमचा हा खारीचा वाटा आहे, एवढंच मी बोलतो. पण यंदाही या ठिकाणी तुम्हाला दिवाळी फराळ साहित्याचे वाटप केले जाते, काय सांगाल? जय श्री राम, नमस्कार. मेरा नाम जोशना तिरुपति, मैं न्यू बालाजी नगर में रहती हूँ. न्यू बालाजी नगर रहने दो, कुंटोली, भास्कर नगर, सब एरिया आजू बाजू का इधर सब ईस्ट से भी, ईस्ट में भी बांटते हैं. अन्ना वाले कर उनका पूरा फैमिली है ना, हर साल ऐसा मदद करते हैं. ऐसा नहीं इलेक्शन का इलेक्शन नज़दीक आ रहे, काम करने का ऐसा कुछ नहीं रहता है. फैमिली को हर टाइम हर दिन रात को कुछ भी छोटा भी प्रॉब्लम रहने दो हम लोग का, एक फ़ोन करेगा, हम लोग आने का भी ज़रूरत नहीं है. कोई भी कार्यकर्ता को भी, इन लोग का कार्यकर्ता रहते हैं उनको फ़ोन करेगा तो भी उधर तक पहुँचाते हैं प्रॉब्लम. साल 2-3 दिन, ज़्यादा से ज़्यादा एक हफ्ते में हम लोग का प्रॉब्लम सॉल्व होता है. ये दिवाली का भी अभी जुलाई में भी बुक्स बांटते हैं, बच्चे लोग को छाता बांटता है. गरीब बच्चे लोग रहते हैं ना, सबको बुक्स भी बांटते हैं. अभी दिवाली का टाइम ये राशन बांटता है ना, ये ना सब इनको लोग कैसे है ना, पैसा वाला का ही दिवाली करके बोलता है ना, ऐसा कुछ नहीं. हमारा एरिया में ना, आजू बाजू सब एरिया में इन लोग का घर का वालेकर फैमिली का वजह से सब लोग दिवाली बनाते हैं. राशन भी देता है, दिया देता है, पंती देता है, स्वीट्स देता है, हर घर में पहुंचाता है. इधर कौन कौन नहीं आता है ना, कोई बुढ़ी लोग रहेगा, मतलब कि कोई हैंडीकैप रहेगा, सबको घर तक पहुंचाता है. बहुत बहुत धन्यवाद अन्ना वाले कर, वहीनी साहेब, सबको, उनका फॅमिली को बहुत धन्यवाद. भेटतो दिवाळीचा. हां, क्या बोल रहे? दरवर्षी आम्हाला दिवाळीचं सामान भेटतं आणि मला सायकल बी दिलेली आहे 4 जण त्यांनी राजूसाठी. यंदाचा दिवाळी कसं जाणार आहे? चांगले जाणार, बरी जाणार. साहित्य भेटलं तुम्हाला? हा साहित्य हा भेटलं. काय काय करणार आहे या दिवाळीत? बघू आता हे करायचे बरेचसे लाडू बिडू फरारचं करू. सायकल कोणी दिली तुम्हाला? राजू भाऊने दिली. किती वर्षापासून आपण इकडे येत आहे फराळ घ्यायला? दर दिवाळीच्या पहिले घेऊन जातो दरवर्षी. मग आता घरची दिवाळी गोड होणार आहे, काय सांगणार? गोड होणार आहे, गोड. हा MRN Construction Interior Decorator, Specialist in Civil Worker, Sliding, Fabrication, Plumbing, Painting, Marble Fitting, POP, Brick Wall, Water Purifying, PCC, RCC Works. विनोद देशमुख. मोबाईल नंबर 9890032302 7387555776. कैलास कॉलनी, उल्हासनगर 421005. आमच्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.